कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या एका सराफाच्या बंगल्यातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या मोलकरणीसह तिच्या प्रियकराच्या मुसक्या राजारामपुरी पोलिसांनी आवळल्या आहेत। वैशाली भूमन्नावर असं मोलकरणीचं नाव असून रवी मेलगुडे असं तिच्या प्रियकराचं नाव आहे। या दोघांकडून सुमारे 7,22,000 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या 7व्या गल्लीमधील भारत हाऊसिंग सोसायटीमध्ये सराफ व्यावसायिक राहुल नारायण हवळ हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात। त्यांच्या घरी प्रतिभानगर इथं राहणारी वैशाली सिद्धाप्पा भूमन्नावर ही महिला मोलकरीण म्हणून काम करत होती। काही दिवसांपूर्वी तिनं राहुल हवळ यांच्या प्रतिभानगर इथल्या नलवडे कॉलनीतील बंगल्यातील बेडरूम मधील लाकडी कपाटातील लाखोंचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते। या प्रकरणी राहुल हवळ यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी कौशल्याने तपास करून या चोरी प्रकरणी मोलकरीण वैशाली भूमन्नावर हिला अटक केली। तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने तिचा कर्नाटक राज्यातील मुन्याळ इथं राहणारा तिचा प्रियकर रवी सिद्धाप्पा मेलगुडे याच्याकडे चोरलेले दागिने विकण्यासाठी दिल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी रवी मेलगुडे यालाही कर्नाटकातून अटक केली। त्याने हे चोरलेले दागिने 2 फायनान्स कंपनीमध्ये ठेवून त्यातून आलेले पैसे दोघांनी वाटून घेतल्याचं पोलिसांना सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून सुमारे 7,22,000चे दागिने हस्तगत केले। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार आणि शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडकर, पोलीस हवालदार सचिन देसाई, अमोल पाटील, शाहू तळेकर, विशाल शिरगावकर, सुशांत तळप, संदीप सावंत, सत्यजित सावंत, गजानन हराळे, प्रियंका जनवाडे, ऋती कांबळे आणि वंदना डोंगळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता।